हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. तर आज आपण बघणार आहे लेटेस्ट अमेंडमेंट्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्याला म्हणतो आपण की ज्या घटना दुरुस्त्या आपल्या गव्हर्नमेंटने केलेल्या आहे आपल्याला त्या बघायचे आहे. बघा, इंडियन पॉलिटीमध्ये जो करंट अफेअर जो असतो आपला, ठीक आहे, करंट अफेअर्समध्ये हा टॉपिक जनरली येतो आणि या करंट अफेअर्समधला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला लिस्ट ऑफ अमेंडमेंट्स. आपल्या याच्यामध्ये कोणत्या आर्टिकल इन्सर्ट केलेले आहे, डिलीट केलेले आहे, काही चेंजेस केलेले आहे, आपल्याला त्या गोष्टी बघायच्या आहे. त्यामुळे सर्वात पहिले बघूया मित्रांनो, पहिली जी लेटेस्ट जे अमेंडमेंट आहे तिचं नाव आहे 106 अमेंडमेंट, 106वी घटना दुरुस्ती, आणि ही झालेली आहे जस्ट याच वर्षी 28 सप्टेंबर 2023 या रोजी. आणि याचं नाव सर्वांना माहिती आहे वुमन रिझर्वेशन. आणि हे एक ऐतिहासिक निकाल आहे गव्हर्नमेंट मार्फत की महिलांना आरक्षण दिलेलं आहे आणि ते किती वर्षासाठी राहणार आहे, 15 वर्षासाठी. पण जेव्हा लागू होईल तेव्हापासून, त्यांनी तेव्हा सांगितलंय 2026ला एक कमिशन बसेल, त्यानुसार ज्या दिवशी ते लागू होईल, लागू झाल्याबरोबर ते 15 वर्ष होईल, आजपासून नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याचा आर्टिकल आहे 334 कॅपिटल ए. आपण ते नंतर बघूया. नंतर याच्यानुसार काय आहे की 1/3 याला म्हणतो आपण 33% जे पण रिझर्वेशन आहे महिलांना लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आणि दिल्लीच्या विधानसभेमध्ये भेटणार आहे. म्हणजे बघा, याला म्हणू शकतो आपण महिलांना राजकीय आरक्षण. याला म्हणू शकतो आपण महिलांना राजकीय आरक्षण. आणि या राजकीय आरक्षण अंतर्गत आपल्याला काय बघायचं, लक्षात ठेवा, यानुसार आपल्याला बघायचं आहे की महिलांना लोकसभेत प्रथमच 33% आरक्षण. आर्टिकल लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. आर्टिकल नंबर 330 कॅपिटल ए, 330 कॅपिटल ए. सेकंड आहे विधानसभेत 332 कॅपिटल ए. आणि दिल्लीच्या विधानसभेमध्ये चेंजेस केलेले आहे 239 ए. जे तुम्हाला कलम सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. आणि आपण बघू याच्यामध्ये की काय, मी काही गोष्टी एक्स्ट्रा ॲडिशन सांगितलं आहे. 239 ए मध्ये सुधारणा केली. म्हणजे ही कलम, ही जे अनुच्छेद आधीपासून होतं यात चेंजेस केले, सुधारणा केली आहे. पण जे नवीन ज्या कलमा आलेल्या आहेत, ज्या नवीन जे अनुच्छेद आलेले आहेत ते कोणते आहे, 330, 332, 334. थोडंसं इझी जाईल मला असं वाटते. 330, 332, 334 ए. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आधी, जेव्हा पण कॅपिटल ए तुम्हाला दिसलं, कॅपिटल ए, कॅपिटल बी तुम्हाला दिसलं, याच्या अर्थ नवीन अमेंडमेंट केली आहे, नवीन घटना दुरुस्ती केली आहे, लक्षात ठेवायचं सर्वांना. तुम्हाला ते सर्व क्लिअर झालं असेल तर बघू आपण काय 106 अमेंडमेंट घटना दुरुस्ती. यानुसार महिलांना आरक्षण भेटलंय 15 वर्षासाठी. पण त्यामध्ये सांगितलं आहे की 334 ए नुसार ज्या दिवशी आरक्षण मिळेल 2026 नंतर, त्या दिवशीपासून 15 वर्ष राहील. त्यानंतर 330 ए म्हणजे काय, लोकसभेमध्ये त्यांना जागा भेटल्या 33%. 332 ए म्हणजे काय, विधानसभेत त्यांना जागा भेटलेल्या आहे. आणि 239 ए हे चेंजेस केलेले आहे, ते दिल्ली विधानसभेमध्ये त्यांना 33% आरक्षण दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने महिलांना सर्वप्रथम भारतामध्ये राजकीय आरक्षण मिळालेलं आहे. हे खूप चांगली सुद्धा गोष्ट आहे. आतापर्यंत ग्रामपंचायत बघत होतो आपण 50% महिलांना आरक्षण होतं, आणि पहिल्यांदा देशाच्या संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा महिलांना आरक्षण मिळालेलं आहे, ते पण 33%. जे खूप चांगली, जसं म्हणतो आपण, एक चांगलं पाऊल आहे गव्हर्नमेंटसाठी. की सध्या आता आपण बघतो की आपल्या भारतामध्ये ज्या महिला आहेत त्या स्पोर्ट्समध्ये सामोरं आलेल्या आहे. इकॉनॉमिकली काही प्रमाणात आता जॉब वगैरे लागल्यामुळे किंवा काही गव्हर्नमेंट जॉब्स असतील, प्रायव्हेट जॉब आहे, त्यांना ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे. पण अजून सुद्धा महिला ज्या आहे राजकीय दृष्ट्या अजून पण मागे असलेल्या किंवा मागे होत्या. तर या बिल नंतर आय होप की महिला त्याचा एक चांगल्या पद्धतीने वापर करणारच आहेत. आणि 33% आरक्षणाचा फायदा घेतल्यानंतर भारतामध्ये असे काही बिल बनतील समोर जे पुरुष आणि स्त्रीसाठी समानतेसाठी काहीतरी कार्य करतील. तर आपण बघूयाच नंतर काय आहे. ठीक आहे, अशीच आपण काही गोष्टी, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा जॉग्राफी असेल, याचा आपण GS पूर्ण बघणार आहे. त्यासाठी तुम्ही शेअर करा आणि फॉलो करा आपल्या चॅनलला. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.